नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया फ्रेनुलेक्टॉमी हे केव्हा करायची असते आणि कोणी करायची असते आणि त्याचे बेनिफिट काय आहेत, काही त्याचे साईड इफेक्ट्स आहेत का, या सर्व विषयी आपण या सर्जरीविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर करा। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की फ्रेनुलोप्लास्टी किंवा फ्रेनुलेक्टॉमी म्हणजे काय। जेव्हा आपली जे स्किन असते ही पूर्ण पाठीमागे जात नाही किंवा हे जे खालची शीर असते ही शीर आपली जुळलेली असेल आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा इरेक्शन झाल्यानंतर जेव्हा त्याच्यावर ताण येऊन आपलं इंद्रिय थोडंसं बेंडिंग होतं आणि आपल्याला इंट्रोकोर्स करण्याचा त्रास होतो, तेव्हा आपण ही सर्जरी करणं अत्यंत गरजेचं होऊन जाते। आणि त्यालाच हे जे फ्रेनुलम असतं त्यालाच आम्ही सांगतो की फ्रेनुलम कट करायचं आहे। जास्तीत जास्त आम्ही लेझरनी सर्जरी करतो किंवा एका टाक्याची सर्जरी होऊ शकते। आणि ही सर्जरी केल्यानंतर जे तुमचं इंद्रिय सुरुवातीला बेंडिंग व्हायचं ते असं बेंड होणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला इंट्रोकोर्स करताना कोणताही प्रकारचा अडथळा पण येणार नाही। आणि दुसरी आम्ही ही सर्जरी केव्हा तुम्हाला ॲडवाईस करतो की बऱ्याच लोकांना डिले स्प्रे घेऊन किंवा औषधी घेऊन जर शीघ्रपतनावर जर उपचार होत नसतील तर तेव्हा इथलं जे न्यूरोलॉजिकल बंडल असतं ते कट करण्यासाठी आम्ही हे फ्रेनुलम कट करतो आणि त्यामुळं आपल्या ग्लान्स पेनिसची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि त्याच्यामुळं आपल्याला शीघ्रपतनावर मात मिळू शकते। तर दोन गोष्टीसाठी आम्ही सर्जरी करतो। एक तर तुमचं सेल जर तुटलेलं नसेल तर आम्ही फ्रेनुलेक्टॉमी तुम्हाला ॲडवाईस करतो आणि जर शीघ्रपतनाचे इतर उपचार जर करून तुम्ही थकला असाल, जर उपचार बरोबर झाला नसेल तर आम्ही तुम्हाला हे फ्रेनुलोप्लास्टी ॲडवाईस करतो। त्या दोन्ही सर्जरी जे आहेत हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहेत। तुम्ही केव्हाही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून मला कन्सल्ट करून माझी अपॉइंटमेंट घेऊन मला तुम्ही भेटू शकता आणि या आजारापासून मुक्तता मिळू शकते। पण प्रत्येकाने आपलं इंद्रिय तपासणं खूप गरजेचं असतं। त्याला मी सेल्फ एक्झामिनेशन म्हणतो की स्किन मागं पुढं होते का नाही होत नसेल तर तुम्हाला सर्कमसिजन करण्याची गरज आहे का नाही आहे हे आम्ही डिसाईड करून तुम्हाला सांगू शकतो। पण मित्रांनो, लग्नाच्या नंतर तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा थोडं वेळ झालेलं असतं, कारण की हे सर्जरी केल्यानंतर कमीत कमी महिना 1.5 महिना आम्ही तुम्हाला इंट्रोकोर्सपासून तुम्हाला म्हणजे ॲव्हॉइड करायला सांगतो। तर म्हणून मित्रांनो, जितक्या लवकर तुम्ही माझ्याकडे आलात तितक्यात लवकर मी सर्जरी करून देऊ शकतो आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी नक्कीच मी तुम्हाला शुभेच्छा देत असतो। आणि खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच शेअर करा।